सर्वांना नमस्कार. दामू मोळे ऑफिशियली आपल्या YouTube चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे. आज आपल्या या व्हिडिओमध्ये आपण पेशा क्षेत्रातल्या ज्या 13 जिल्ह्यांमध्ये जे 17 संवर्गाची पदभरती माननीय सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे, त्या बाबतीमध्ये सुनावणीच्या बाबतीमध्ये मी तर मागच्या 19 सप्टेंबरच्या सुनावणीच्या दरम्यान काही गोष्टी घडल्या त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या. पण आता 6 ऑक्टोबरला ही जी सुनावणी आहे त्याच्या संदर्भामध्ये आपला मॅटर किती नंबरला लागलेला आहे किंवा त्या अगोदर काही मॅटर आहेत आणि आपल्याला त्या ठिकाणी चान्सेस किती आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. दुसरी गोष्ट की पेसा आणि नॉन पेसाच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे की जवळ-जवळ 4-5 महिने झाले, काही जणांचे 6 महिने झाले, काही जणांचे 2-3 महिने झाले. पगार त्यांचे मानधन मिळालेलं नाहीये. 16,000चं मानधन आणि 20,000चं मानधन. अशा दोनही प्रकारच्या शिक्षकांना या ठिकाणी मानधन मिळालेलं नाही आणि त्या संदर्भामध्ये जो शासन निर्णय निर्गमित झालेला आहे त्याचा उहापोह आपण या ठिकाणी करणार आहोत. त्यानंतर तिसरी अपडेट ही घेणार आहोत की अमरावती जिल्हा परिषदेने पेशा क्षेत्रामध्ये जी जाहिरात दिलेली आहे त्या बाबतीमध्ये अर्ज कसा करावा आणि कुठे करावा त्याची माहिती घेणार आहोत. आणि अत्यंत महत्त्वाची चौथी अपडेट ही आहे. चौथ्या माहितीबद्दल तुम्हाला मी या ठिकाणी आपण त्याच्यावरती चर्चा करूया. ती म्हणजे शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचा निकाल 3/2025 चा लागलेला आहे. पुढे काय? भरती प्रक्रिया कधीपर्यंत सुरू होऊ शकते? कारण बऱ्याचशा मीडियाला किंवा काही मेसेजेस व्हायरल होत आहेत. त्यामध्ये काही महिने या ठिकाणी दिले जात आहेत. त्याच्यात तथ्यता काय आहे? सत्यता काय आहे? तथ्य काय आहे? हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, थेट आपण सुरुवात करूया पहिल्या विषयाच्या संदर्भामध्ये. आपण ऑनलाईन स्वतः जाऊन बघूया की पेसा भरतीच्या संदर्भामध्ये मुलांना आशा लागून राहिलेल्या या केस याचिकेकडे प्रकरणाकडे आपण जाऊया की केस कधी लिस्ट झालेली आहे, त्याची सुनावणी कधी आहे आणि किती नंबरला मॅटर आहे त्याच्यावरती आपण माहिती घेऊया. टप्प्याटप्प्याने एक एक विषय आपण पुढे सरकूया. तर चला आपण केसच्या बाबतीमध्ये पहिली माहिती घेऊ. मित्रांनो, या ठिकाणी ही माननीय सुप्रीम कोर्टाची ऑफिशियल साईट आहे, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. आणि यामध्ये आपण बघतोय की पेसा भरतीशी निगडीत असलेल्या केसच्या संदर्भामध्ये जी काही माहिती हवी आहे तुम्हाला पोहोचवण्या इतपत ती माहिती आपण बघतोय. या ठिकाणी आपण केस स्टेटस बघूया. केस स्टेटसमध्ये मी या ठिकाणी डायरी नंबर घेतोय आणि डायरी नंबर आपला आहे 40,524. बघा मित्रांनो, या ठिकाणी मी 40,524 टाकलंय. डायरी नंबर मी या ठिकाणी इयर 2023 टाकलं आणि कॅप्चा टाकलाय. कॅप्चा या ठिकाणी प्रोव्हाईड केल्यानंतर मी सर्च बायवरती क्लिक करतोय. बघा या ठिकाणी केस आलेली आहे. SLP सिव्हिल नंबर 022109/2023 आणि व्ह्यू वरती मी क्लिक केलंय. आता व्ह्यू वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्याला काही माहिती दिसते. या माहितीमध्ये जी केस आहे ती केस या ठिकाणी 6 ऑक्टोबर 2025 आणि 21 नंबरला हे प्रकरण आलेलं आहे आणि त्यामुळे आता अत्यंत महत्त्वाची हीच गोष्ट आहे की 6 ऑक्टोबरला या पेसा भरतीच्या केसमध्ये म्हणजे सामाजिक विकास प्रबोधिनी वर्सेस द स्टेट ऑफ महाराष्ट्र या केसमध्ये जे बाधित उमेदवार आहेत त्यांच्या बाजूने काही रिलीफ मिळतंय का ते बघणं फार गरजेचं आहे. परंतु आताच्या घडीला 6 ऑक्टोबर 2025ला ही हिअरिंग होणार आहे आणि कन्फर्म होणार आहे. आता यामध्ये 21 नंबरला मॅटर आहे. त्यामुळे त्याच्यावरती काही मॅटर वगैरे आहेत का ते आपण बघूया की जेणेकरून आपल्याला अंदाज येईल की 21 नंबरचं मॅटर लागू शकतं किंवा नाही. तर आपल्याला ही सगळी माहिती आपण बघितलेली आहे. त्यामुळं पुन्हा रिवाईज न बघता या ठिकाणी आपण जाऊया. मित्रांनो, या ठिकाणी बघा सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया जे काही हिअरिंग 6 ऑक्टोबर 2025ला जी हिअरिंग होणार आहे त्याचं हे एक प्रकारचं नोटिफिकेशन आहे. यामध्ये जे पेसा भरतीच्या संदर्भातली जी केस आहे ती पेसा भरतीच्या संदर्भातली केस ही कोर्ट नंबर 1ला लागते. कारण आपल्याला माहिती आहे 3 जजेसचं बेंच आहे. परंतु मित्रांनो या ठिकाणी 6 ऑक्टोबरचं जर आपण बेंच बघितलं तर या बेंचमध्ये हॉनरेबल द चीफ जस्टिस आहेत आणि हॉनरेबल जस्टिस विनोद चंद्रन मला वाटतं हे 2 जजेसचं बेंच या ठिकाणी बसलेलं आहे.
त्यानंतर 19 सप्टेंबरला जे आपण कोर्ट ऑर्डर बघितली त्यामध्ये त्यांनी मेन्शन केलंय की पेसा भरतीशी निगडीत असलेलं मॅटर हे फ्रेश मॅटर ऐकल्यानंतर लगेचच ते हेअरिंगसाठी घ्यावं आणि त्यामुळे सुरुवातीला जे बेल मॅटर आहेत किंवा फ्रेश ॲडमिशनचे सिव्हिल ॲप्लिकेशन्स आहेत त्याच्यावरती ही हे हेअरिंग होतील, त्याला काही जास्त वेळ लागणार नाही आणि याच्यामध्ये सिक्वेन्स बदलत असते मित्रांनो. ही सगळी प्रकरणं आता मी तुम्हाला दाखवते ती फ्रेश ॲडमिशन आहेत. आता आफ्टर नोटीस म्हणजे क्रिमिनल केसेसमध्ये काही नोटीस इश्यू करायच्या असतात सिव्हिल केसेसमध्ये वगैरे, ते आपण या ठिकाणी बघतोय. आता महत्त्वाचं प्रकरण हे आहे की सिव्हिल केसमध्ये 17 नंबरला एक केस जी आहे ती ॲडमिशन स्टेजला आहे आणि यामध्ये तिथून सुरुवात झाल्यानंतर 21 नंबरला जे मॅटर आहे ते 21 नंबरचं मॅटर हे या ठिकाणी महाराष्ट्र स्टेटमधलं पेसा भरतीच्या संदर्भातलं हे मॅटर या ठिकाणी लागलेलं आहे. सामाजिक विकास प्रबोधिनी वर्सेस द स्टेट ऑफ महाराष्ट्र अँड अदर्स. तर या ठिकाणी हे लागलेलं आहे. त्यामध्ये पार्टी स्वतः सामाजिक विकास प्रबोधिनी आहे. त्यानंतर बनवते सुनील गोपीनाथ आहे. बिगर आदिवासी समिती आरक्षण हक्क बचाव आहे. त्यानंतर आदिवासी कोळी जमात सामाजिक संस्था सोलापूर आहे. त्यानंतर कनेक्टेड मॅटर 21.4 दिलीप लक्ष्मण कोम अँड अदर्स. हे एकूण मॅटर त्या ठिकाणी लागलेले आहेत. 21 नंबरला हे मॅटर आहे. म्हणजे आपण 21 नंबरला कनेक्टेड मॅटर आहेत जवळजवळ 4 मॅटर आहेत. म्हणजे मुख्य जे काही प्रकरण आहे ते सामाजिक विकास प्रबोधिनीचं आहे आणि त्याला कनेक्टेड मॅटर हे 4 आहेत. त्यामुळे 21 नंबरचं मॅटर हे लागण्याची दाट शक्यता आहे. ही जी काही आता माननीय सुप्रीम कोर्टामध्ये याचिका प्रलंबित आहे त्याच्या बाबतीमध्ये 6 ऑक्टोबर 2025ला या ठिकाणी काहीतरी इंटरिम रिलीफ मिळतोय का ते बघणं गरजेचं आहे. जर इंटरिम रिलीफ मिळालं तर या ठिकाणी त्याचा फायदा बाधित जे कर्मचारी आहेत, बाधित जे उमेदवार आहेत त्यांना मिळू शकतो किंवा त्यांच्या बाबतीमधले ज्या याचिका आहेत त्या याचिका ॲक्सेप्ट, रिजेक्टेड या बाबतीमध्ये कोर्ट निर्णय घेऊ शकतं किंवा मग कोर्ट शेवटी कोर्ट आहे, परंतु मी काही शक्यता मांडतो आणि त्यामध्ये एकतर माननीय सुप्रीम हायकोर्टाने निर्णय दिला त्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका फाईल झाली, त्याच्यावरती काही निर्णय होऊ शकतो की माननीय हायकोर्टाने दिलेला निर्णय योग्य आहे, अयोग्य आहे. कदाचित माननीय हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला जाऊ शकतो किंवा हे संबंधित जे मॅटर आहे ते माननीय सुप्रीम कोर्टामध्येच ऐकलं जाऊ शकतं आणि सुप्रीम कोर्टामध्ये त्याचा निकाल लागू शकतो. त्यामुळे 6 ऑक्टोबरच्या या हेअरिंगसाठी शासनापासून सगळ्याच लोकांनी या ठिकाणी तयारी केलेली आहे. त्यामुळे 6 ऑक्टोबरला जर हे प्रकरण लागलं तर नक्कीच काहीतरी कोर्ट दिलासा देईल अशी सगळ्यांना आशा लागून राहिलेली आहे. तर हा विषय होता सुप्रीम कोर्टाच्या त्या हेअरिंगबद्दल. 6 ऑक्टोबरला 21 नंबरचं हे मॅटर लागलेलं आहे. 6 ऑक्टोबरला जे काही अपडेट मिळेल ते मी तुमच्या पर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून नक्की पोहोचवेन. आपण आता दुसऱ्या विषयाला सुरुवात करूया. बघा मित्रांनो, या ठिकाणी आपला जो दुसरा विषय आहे तो पेसा क्षेत्र व नॉन पेसा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या मानधनाबाबत तरतूद करण्यात आलेली आहे. त्या तरतुदीमध्ये काही जणांचं म्हणणं आहे की शासनाने मुख्य हेडमधून पगार द्यायला सांगितले. काही जणांचं म्हणणं आहे की सर नेमकं त्याचा अर्थ काय वगैरे. माझ्या आकलनाप्रमाणे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न नक्की करत असतो. त्यामध्ये जी काही सत्यता आहे ती तुम्हीही पडताळून पाहत चला. त्यामुळे आपण या संदर्भामधली माहिती घेऊया. मित्रांनो, या ठिकाणी शालेय शिक्षण विभागाचा एक शासन निर्णय 25 सप्टेंबरला या ठिकाणी निर्गमित झालेला आहे. त्याच्याबद्दल माहिती आपण घेऊया. यामध्ये त्यांनी असं मेन्शन केलंय की पेसा व नॉन पेसा क्षेत्रातील कंत्राटी शिक्षकांचे मानधन अदा करण्यासाठी अनुदान वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत. तर या ठिकाणी संदर्भ दिलेले आहेत. ते संदर्भ वाचणं फार गरजेचं आहे. वित्त विभागाचे आणि शालेय शिक्षण विभागाचे काही संदर्भ दिलेले आहेत आणि 9 सप्टेंबर 2025 रोजी शिक्षण संचालकांनी या बाबतीमध्ये पत्रव्यवहार केलेला आहे. प्रस्ताव दिलेला आहे, त्याच्या बाबतीमधला संदर्भ दिलेला आहे. आता या ठिकाणी प्रस्तावनेमध्ये काही गोष्टी ज्या मेन्शन केलेल्या आहेत ना, त्या या ठिकाणी मित्रांनो त्या समजून घ्या. या ठिकाणी असं म्हटलं जातंय की संदर्भाधीन क्रमांक 1 म्हणजे वित्त विभागाच्या GR नुसार माहे डिसेंबर 2025 पर्यंत अर्थसंकल्पीय तरतुदीच्या 60% निधी उपलब्ध करून देण्याबाबत निश्चित करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार संदर्भ 3 नुसार वित्त विभागाने 25-26 करिता 1 महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961
यांच्या कलम 182 अन्वये जिल्हा परिषदांना सप्रयोजन अनुदाने अनिवार्य लेखाशीर्ष 22020173 10 कंत्राटी सेवा या उद्दिष्टाकरिता मूळ संकल्पित रुपये 7 कोटी इतक्या तरतुदीतून 100% मर्यादित खर्च भागवण्यासाठी मंजुरी दिली होती. राज्यातील पेशा व नॉन पेशा क्षेत्रातील कंत्राटी शिक्षकांचे 5 महिन्याचे थकीत मानधन अदा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने खालील निर्णय घेण्यात आलेला आहे. आता या ठिकाणी ते असं म्हणतायत शासन काय निर्णय घेण्यात आलेला आहे. तर बघा मित्रांनो, शालेय शिक्षण विभागाचं जे मानधनाचा खर्च जो भागवला जातो कंत्राटी सेवा म्हणून, तो या ठिकाणी 22020173 या खाली भागवला जातो. जे कंत्राटी स्वरूपातले जे मानधन दिले जातात ते या लेखा शीर्षकाखाली दिले जातात आणि कायम शिक्षकांचे जे पगार दिले जातात ते वेगळ्या शीर्षकाखाली दिले जातात. आता या ठिकाणी असं त्यांचं म्हणणं आहे की राज्यात पेशा व नॉन पेशा क्षेत्रातील एकूण कार्यरत 3501 कंत्राटी शिक्षकांच्या थकीत मानधनाच्या अदायगीकरिता 25-26 मधील लेखा शीर्षक कंत्राटी सेवा या अंतर्गत 7,50,00,000 एवढा निधी अर्थसंकल्पीय करण्यात आला आहे. त्यापैकी ते म्हणतायत की आम्ही 48% म्हणजे 3,60,00,000 एवढा निधी आम्ही अगोदरच दिलेला आहे, वितरित केलेला आहे आणि उर्वरित जो काही निधी 52% बाकी होता त्यापैकी 3,90,00,000 एवढा निधी आम्ही काय करतोय, आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना वितरित करण्यास मान्यता देतोय, असं या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी त्यांनी म्हटलंय की जे काही कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांचं जे काही मानधन थकीत झालेलं आहे त्यापैकी 3,60,00,000 आम्ही ऑलरेडी दिलेला आहे आणि आता जे उर्वरित 52% निधी जो त्यांचा बाकी होता तो आम्ही 3,90,00,000 आम्ही या ठिकाणी आयुक्तांना या ठिकाणी सुपूर्द करतोय. त्यामुळे मित्रांनो, या ठिकाणी तुमच्या ज्या मानधनाचा प्रश्न होता तो या ठिकाणी निकाली लागलेला आहे. आता त्याच्यावरती काही जणांचे मला फोन वगैरे आले, मेसेजेस आले की सर हा एवढा निधी या ठिकाणी आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना पुरेल का? तर या ठिकाणी त्यांनी कॅल्क्युलेशन जे केलेलं आहे त्या कॅल्क्युलेशनमध्ये बघता ऑलरेडी तुम्हाला त्यांनी 3,60,00,000 दिलेला आहे. मला वाटतं काही जणांचे 1-1 महिन्याचे पगार किंवा त्या सगळ्या जिल्हा परिषदानुसार जो निधी वितरित केलेला त्यानुसार झालेले आहेत. काही जिल्हा परिषदांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असेल तर त्या ठिकाणी तो वितरित करताना काही अडचणी येऊ शकतात. परंतु आता शासनाकडे जो काही 52% निधी होता त्यापैकी 3,90,00,000 शिल्लक असलेला निधी त्यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षण आयुक्त यांना वितरित केलेला आहे आणि त्यानुसार ते येत्या पुढील काळामध्ये दिवाळीच्या आत हे मानधन देण्याकरता त्या ठिकाणी तरतूद केलेली आहे. तर ही होती मानधन कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये. मित्रांनो, या ठिकाणी तिसरा विषय अत्यंत महत्त्वाचा हा की अमरावती जिल्हा परिषदमध्ये पेशा भरती सुरू झालेली आहे आणि त्या संदर्भामध्ये काय माहिती आहे ती आपण या तिसऱ्या विषयाच्या माध्यमातून घेणार आहोत. मित्रांनो, शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद अमरावती यांनी ही जाहिरात दिलेली आहे. यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की अमरावती जिल्ह्यातील पेशा क्षेत्रातील तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी शिक्षक पदभरती प्रक्रियेकरिता अमरावती जिल्ह्यातील अनुसूचित जमाती व इतर अन्य प्रवर्गातील शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांचे अर्ज मागवण्यात आलेले आहेत आणि त्याने असं म्हटलेलं आहे की रिक्त पदांच्या तुलनेत पेशा क्षेत्रातील अनुसूचित जमातीचे उमेदवार उपलब्ध न झाल्यास शासन तरतुदीनुसार पदे रिक्त राहिल्यास अनुसूचित जमाती प्रवर्ग व अन्य इतर प्रवर्गातील शिक्षक पदासाठी पात्रता धारण करणारे उमेदवार यांची तात्पुरत्या कालावधीकरिता मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्यासाठी हे अर्ज मागवण्यात आलेले आहेत. आता हे जे अर्ज आहेत हे अर्ज अमरावती जिल्हा परिषदेने मागवलेले आहेत ते 30/9/2025 पर्यंत मागवलेले आहेत. तुम्ही तात्काळ ज्यांना हा मानधन कंत्राटी तत्वावरती पेशा क्षेत्रात काम करायचं आहे त्यांनी या ठिकाणी अर्ज करायचा आहे. अर्जाचा नमुना सुद्धा दिलेला आहे. तुम्हाला अतिशय आवश्यक माहिती असेल तर www.zhp.amravati.government.in या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे. तर मित्रांनो, 30/9/2025 पर्यंत शासकीय सुट्ट्या वगळून रविवारी वगैरे जाऊ नका.
तुम्हाला हा अर्ज करता येईल. त्यामुळे जो कोणी या भरतीसाठी पात्र आहे तो जाऊ शकतो. आता यामध्ये प्राधान्यक्रम कोणाला देणार आहेत, तर पेशा क्षेत्रातील उमेदवारांना पहिलं प्राधान्य दिलं जाईल. जर नाही उमेदवार मिळाले तर इतर पेशा क्षेत्रातले इतर प्रवर्गातील पात्र उमेदवारांना दिलं जाईल आणि तेही मिळाले नाही तर सर्वसाधारण क्षेत्रातील अनुसूचित जमातीचे पात्र उमेदवार असतील आणि चौथा सर्वसाधारण क्षेत्रातील इतर प्रवर्गाचे पात्र उमेदवार असतील. म्हणजे हा क्रम असेल. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की सदरची कंत्राटी भरती ही प्राथमिक शिक्षक 1 ते 8 साठीच आहे. कोणीही 9-10च्या यासाठी जाऊ नका. 1ली ते 8वी पर्यंतचे शिक्षक पाहिजेत त्यांना. त्यामध्ये डी-एड, बी-एड, टेट पाहिजे आणि टी-ई-टी किंवा सी-टी-टी उत्तीर्ण पाहिजे. त्यामुळे अशाच अर्जाचा विचार केला जाईल अशी नोंद घ्यावी असं या ठिकाणी ज्या मुख्य कार्यकारी अधिकारी अमरावतीच्या आहेत संजिता महापात्र मॅडम त्यांनी या ठिकाणी हे जाहिरातीमध्ये नमूद केलेलं आहे. आता या ठिकाणी त्यांनी प्रेस नोट दिलेली आहे. यामध्ये त्यांनी काही अटी टाकलेल्या आहेत. ही जी नियुक्ती आहे ही 16,000ची न होता ती मानधनावर 20,000 रुपयासाठी होणार आहे. तुम्हाला सदर नियुक्ती ही पूर्णतः कंत्राटी स्वरूपाची असेल. त्याच्यावरती कुठलाही दावा करता येणार नाही आणि नियुक्तीधारकास म्हणजे ज्याची नियुक्ती होईल त्याला करारनामा द्यावा लागेल. त्यांना ज्या काही शिक्षक बाबत पदाचे ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या त्यांना बंधनकारक राहतील. त्यानंतर बंधपत्र आणि हमीपत्र द्यायचं आहे आणि सदर मानधन तत्वावरील नियुक्ती अर्ज सादर करण्यासाठी 30/9/2025 ही अंतिम मुदत आहे. त्यानंतर जो काही अर्ज येईल तो त्या ठिकाणी स्वीकारला जाणार नाही किंवा त्याचा विचार केला जाणार नाही. आणि 9वा पॉइंट अत्यंत महत्त्वाचा हा आहे तो तुम्ही लक्षात घ्या की सदर नियुक्ती ही पेशा क्षेत्राकरिता असल्याने फक्त पेशा क्षेत्रात काम करण्यास इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात येईल. म्हणजे चिखलदरा आणि धारणी या तालुक्यांसाठी आहे. शासन स्तरावरून उपलब्ध तरतुदीनुसार मानधन अदा करण्यात येत जाईल. कोणतेही कारण न देता अर्ज नाकारण्याचा अधिकार हा सीओना असेल. तर असं या ठिकाणी शिक्षण अधिकारी जे सतीश मुघल साहेब आहेत त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. आणि हा जो अर्ज आहे त्यामध्ये शैक्षणिक पात्रता हा आहे की 1ली ते 5वी, 6 ते 8वी, 9वी ते 10वी, 11वी ते 12वी या शैक्षणिकसाठी जो काही महाराष्ट्र शासनाने जे वेळोवेळी विहित केलेले व्यावसायिक आणि शैक्षणिक अर्हताबाबतचे शासन निर्णय आहेत त्याची नोंद घेतली जाईल. त्यानंतर जे काही गणित, विज्ञान विषयक असेल, इतिहास, भूगोल, भाषा विषयक ह्या सगळ्यांचा विचार केला जाईल. त्यानंतर मासिक मानधनाच्या बाबतीमध्ये करारनामा, बंधपत्र हे सगळं तुम्हाला द्यावं लागेल. आणि एकंदरीत मित्रांनो या ठिकाणी त्यांनी परिशिष्ट दिलाय, अर्ज दिलाय तुम्ही कसा करायचा आहे. या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी तुमचा फोटो, त्यानंतर उमेदवाराचं नाव, पहिलं आडनाव, पत्रव्यवहाराचा पत्ता, जन्मतारीख, ईमेल आयडी, मोबाईल नंबर हे आपण वाचूनही सहज भरू शकतो. आणि या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे की 30/6/2025 रोजी तुमचं वय किती होतं ते द्यायचं आहे आणि टेट परीक्षा क्रमांक, टेट परीक्षा गुण हे द्यायचे आहेत. त्यानंतर जात संवर्ग, SSC गुणपत्रक हे तुम्ही वाचूनही भरू शकता. अशा पद्धतीने ही माहिती द्यायची आहे. नॉन क्रिमी लेयर जे आहे ते अनुसूचित जातीला, अनुसूचित जमातीला लागत नाही. त्यांना वगळून इतर लोकांनी त्या ठिकाणी नॉन क्रिमी लेयर प्रमाणपत्र द्यायचं आहे. मात्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या लोकांनी जातीचे प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र देणं कंपल्सरी आहे. ते द्यावं लागेल. महाराष्ट्रातली रहिवासी असल्यास अधिवास दाखला ह्या सगळ्या गोष्टी आपण शिक्षक होण्यासाठी म्हणून अगोदरच बाळगलेल्या आहेत. त्यामुळे हा अर्ज तुम्ही लवकरात लवकर करा. मित्रांनो आपण पहिला विषय बघितला पेशा क्षेत्रातल्या केस सुनावणीबद्दल. त्यानंतर दुसरा विषय पेशा आणि नॉन पेशातल्या मानधनाबाबत बघितला. तिसरा विषय बघितला आपण अमरावती जिल्हा परिषदेने पेशा क्षेत्रात जाहिरात दिलेली आहे त्या जाहिराती संदर्भामधला. आणि चौथा अत्यंत महत्त्वाचा विषय आता सध्या चर्चेत असलेला तो म्हणजे शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2025 निकाल जाहीर झालेला आहे. आणि या ठिकाणी एका जिल्हा परिषदेचे पत्र या ठिकाणी व्हायरल होते. ते जिल्हा परिषदेचं पत्र म्हणजे सातारा जिल्हा परिषदेचं. त्यामध्ये त्यांनी मेन्शन केलंय की 30 सप्टेंबर 2025 पर्यंत संच मान्यता ह्या फायनलाइज करायच्या आहेत. आणि का तर शिक्षक भरतीचा तिसरा टप्पा लवकरात लवकर राबवला जाणार आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी ही संच मान्यता ग्राह्य धरली जाणार आहे. त्यानंतर बिंदू नामावल्या तपासल्या जाणार आहेत. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर संच मान्यता कंप्लीट करावी अशा पद्धतीचं ते पत्र आहे. आता याच्यामध्ये वस्तुस्थिती काय मित्रांनो,
संच मान्यता धोरण अगोदरच ऑलरेडी सुप्रीम कोर्टमध्ये चॅलेंज झालेला आहे. आता या चॅलेंज झालेल्या प्रकरणामध्ये अजून काही निर्णय आलेला नाही, परंतु संच मान्यतेच्या बाबतीमध्ये 30 सप्टेंबर 2025 पर्यंत संच मान्यता करायच्या आहेत. अजूनही संच मान्यता लॉग इन असेल किंवा सरळ पोर्टलला संच मान्यतेच्या बाबतीतला जो टॅब आहे तो ओपन झालेला नाही. तो 30 तारखेला किंवा जी सुविधा उपलब्ध करून दिली जाईल त्यावेळेस तो उपलब्ध होईल. त्यानंतर संच मान्यता शाळा करतील. संच मान्यता ह्या महाराष्ट्र लेवलला पूर्णतः जोपर्यंत होत नाही तोपर्यंत फायनलाइज केल्या जात नाही. संच मान्यता केल्यानंतर त्या फायनलाइज झाल्यानंतर त्या ठिकाणी प्रत्येक विभागीय जे अधिकारी असतात, उपआयुक्त असतात, विभागीय आयुक्त, ते या ठिकाणी वरतून जसे आदेश प्राप्त होतील त्यानुसार त्या ठिकाणी बिंदू नामावली तपासण्यासाठी एक नियोजित आराखडा तयार करतं आणि प्रत्येक त्या विभागातल्या जिल्हा परिषदा असतील किंवा इतर संस्था असतील, कटक मंडळा असतील, नगर परिषदा असतील वगैरे, या सगळ्यांची बिंदू नामावली तपासण्याच्या संदर्भामध्ये एक वेळापत्रक जाहीर करतं आणि त्यानुसार ते बिंदू नामावल्या तपासल्या जातात. शक्यतो एका महिन्यामध्ये त्या कंप्लीट करण्या इथपर्यंत त्या सूचना असतात, परंतु ज्या ज्या जिल्हा परिषदांच्या किंवा इतर सर्व तत्सम जे काही शिक्षक भरतीसाठी भरती प्रक्रिया करू इच्छिणाऱ्या संस्था असतील त्यापैकी कुणाच्या त्रुटी आढळल्या तर ते पुन्हा रिवाईज जातं. तर अशा पद्धतीला बिंदू नामावली तपासण्यासाठी काही कालावधी लागतो. काही ठिकाणी म्हटलं जाते नोव्हेंबर-डिसेंबर पर्यंत भरती प्रक्रिया सुरू होईल, परंतु या ठिकाणी मित्रांनो जोपर्यंत बिंदू नामावल्या पूर्ण तपासून होत नाही तोपर्यंत या ठिकाणी शिक्षक भरती प्रक्रिया रजिस्ट्रेशन असेल हे सुरू करणं थोडंसं कठीण होऊन बसतं. कारण बिंदू नामावल्या तपासल्यानंतरच निश्चित आकडा या ठिकाणी त्या जिल्हा परिषदांना, संस्थांना कळत असतो कास्टनुसार आणि त्यामुळे त्या पद्धतीने जाहिरात येतात. तर मित्रांनो, शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2025 चे जे उमेदवार आहेत, अभियोग्यताधारक आहेत, त्यांना आशा लागून राहिलेली आहे की नवीन भरती ही कधी होणार आहे. लवकरात लवकर ही भरती प्रक्रिया सुरू होऊ शकते. तर मित्रांनो, आपण आज 4 विषयांच्या संदर्भामध्ये हा व्हिडिओ आपण घेऊन आलो होतो. मोठा कदाचित असू शकतो, परंतु पहिला विषय होता पेसा भरतीतला विषय जो सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे. 6 ऑक्टोबरला उमेदवारांना, कर्मचाऱ्यांना आशा लागून राहिलेली आहे. त्यामुळे 6 ऑक्टोबरला नेमकं काय होतं ते बघणं गरजेचं आहे. पूर्ण तयारी शासनाच्या वतीने सुद्धा किंवा इतर सगळ्या लोकांच्या वतीने सुरू आहे. दुसरी गोष्ट, पेसा आणि नॉन पेशातल्या मानधन जे 5-6 महिन्यापासून प्रलंबित होतं त्या बाबतीमध्ये काही तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानंतर तिसरा, जिल्हा परिषद अमरावतीने पेसा क्षेत्रामध्ये 2 तालुक्यांमध्ये या ठिकाणी जाहिरात दिलेली आहे. आणि त्यानंतर चौथा मुद्दा होता की पवित्र पोर्टल 2025 भरती प्रक्रिया